नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. उन्हाळा सुरू झाला ना, तर थंडीगार सरबत किंवा गारेगार प्यायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतात. त्यामुळे आज आपण अगदी घरी असलेल्या साहित्यात मस्त लिंबू पुदिनाचा सरबत बनवणार आहोत. उन्हाळा सुरू झाला की उष्णतेचा, पित्ताचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. आज आपण गूळ किंवा साखर न वापरता अगदी घरी असलेल्या साहित्यात मस्त पुदिना सरबतची रेसिपी बघणार आहोत. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पुदिना लिंबू सरबत बनवण्यासाठी इथे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला 1 वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहे. तुम्हाला सरबत किती ग्लास बनवायचं त्यानुसार तुम्ही पुदिना कमी जास्त करू शकता. जसं की मी सांगितलं की आज आपण गूळ, साधी साखर न वापरता सरबत बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे बघा मी खडी साखर घेतलेली आहे 1 वाटी. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर चटपटीत चव येण्यासाठी अर्धा चम्मच काळा मीठ आणि अर्धा चम्मच चाट मसाला घातलेला आहे. आता आपण 2 ग्लास सरबत बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे. 2 ग्लास सरबतासाठी 1 लिंबू हा अगदी योग्य प्रमाण आहे. हा सरबत बनवताना तुम्ही सगळे साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 2 ग्लाससाठी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे. आता बघा मी सगळं लिंबाचा रस याच्यात घालून घेतलेला आहे आणि 2 बर्फाचे तुकडे घालून घेऊया, म्हणजे आपला सरबत किंवा पुदिन्याचा रंग काळा पडत नाही. आता आपल्याला हे जितपत बारीक करता येतं तेवढं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बघा मिक्सरला मी जेवढं शक्य होईल तितकं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि रंगसुद्धा बघू शकता तुम्ही किती हिरवगार आलेला आहे. आता आपण 1 चम्मच सब्जा भिजवून घेऊया. सब्जा आपल्या शरीरासाठी किती चांगला आहे हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. सब्जाचं पाणी रोज पिल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित होते. त्याचसोबत रोज 1 ग्लास पाण्यात 1 चम्मच सब्जाच्या बिया घालून पिल्याने आपला वजन कमी होण्यास देखील मदत होते. त्याचसोबत स्किन ग्लोईंग बनवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. सब्जाचे फायदे खूप आहेत. आता आपण हे साधारण 2-3 मिनटं असंच साईडला ठेवून देऊया आणि आपण तयार करून घेतलेलं पुदिन्याचे सरबत आपण एका गाळणीच्या मदतीने गाळून घेऊया. तुम्हाला जर अशी प्युरी बनवून रोज सरबत बनवायचा कंटाळा येत असेल किंवा वेळ नसतो, त्यावेळी तुम्ही अशी प्युरी तयार करून एखाद्या काचेच्या भरणीत फ्रीजमध्ये साधारण 15 ते 20 दिवस ठेवून या सरबताचा आस्वाद घेऊ शकता. आता बघा आपलं छान प्युरी तयार झालेली आहे आणि आपला सब्जा देखील छान भिजलेला आहे. आता आपण सरबत तयार करून घेऊया. सरबत तयार करण्यासाठी इथे बघा मी 2 काचेची ग्लास घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही ग्लास वापरू शकता. आता आपण भिजवून घेतलेला सगळा सब्जा मी दोन्ही ग्लासमध्ये सेम क्वांटिटीमध्ये टाकून घेणार आहे. सब्जा टाकून झाल्यानंतर आता इथे बघा मी प्लेन सोडा वापरलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी पाणी वापरू शकता, पण मला आवडतं म्हणून मी सोडा वापरलेला आहे. संपूर्ण सोडा नाही वापरायचं. इथे मी अर्धं पाणी आणि अर्धा सोडा वापरलेला आहे. इथे मी माठातलं थंडगार पाणी घेतलेलं आहे. तुम्ही फ्रीजमधलं माठातलं कुठलाही पाणी वापरू शकता. त्याच्यानंतर 2 बर्फाचे तुकडे घालून घेऊया, म्हणजे आपला सरबत छान थंडगार तयार होतील. मस्त थंडगार, शरीराला ताजंतवानं करणारं, अगदी पोटाला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं पुदिना लिंबू सरबत तयार झालेलं आहे. आणि रंग बघा, आपण अजिबात रंगाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा हिरवागार रंग आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही सरबताची रेसिपी? या उन्हाळ्यात तुम्ही माझ्या या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. या सरबताला गार्निश करायची काही गरज नाही, पण मी ते पुदिन्याची पानं ठेवलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बारीक करून पुदिन्याची पानं देखील घालून घेऊ शकता. तर आजची ही थंडगार, पौष्टिक, रिफ्रेशिंग करणारी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.